कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाही आहे आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिला तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टाचं आलेलं नाही. कोर्टाने जे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेला आहे त्या संदर्भात काय त्याच्यावर आता स्टे आहे. आमदारकी राहू शकणार नाही त्यांचे आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिला. मॅडम समोर कुठेतरी अटक जरी कळली असली तरी आमदारकी राहील की नाही हा प्रश्न उपस्थित राहिला माहिती. समोर बघा मॅडम, मॅडम समोर बघा. आणि कारण की बेल जरी मिळली असेल मोठा समोर बघा, समोर त्यांची जाहीर असं ऍप्लिकेशन मध्ये 2 IFI झाले होते, त्याच्यामध्ये जे कन्व्हिक्शन आहे रिजेक्ट केलेलं आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेलं आहे. मॅडम कन्व्हिक्शन जे अरे यार राहू द्या ना तुम्ही. ठरवलेलं होतं मॅडम वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला. दुसरीकडे हा नेमका एन्जिओग्राफी झाली अशा पद्धतीने देण्यात आलेला त्याच्यावरती काय कराल? थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाही आहे आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. खरं तर 1 लाखाचा जामीन दिलेला आहे. 1 लाखाच्या जामिनावर ते बाहेर राहणार आहे. या जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टाचं आलेलं नाही. कोर्टात जायचं की नाही हा निर्णय तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने सध्या अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं, मात्र अटक होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही आमदारकी शाबूत राहणार आहे की नाही माणिकराव कोकाटे यांची? सेशन कोर्ट ने जो मैडम एनबीडब्ल्यू जो इश्यू केला होता और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपील किया था, वो चैलेंज हाईकोर्ट में हुआ था. हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है. अभी तक इतना ही हुआ है. मॅडम पण नाशिक कोर्टाने जे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेलं आहे त्या संदर्भात काय त्याच्यावर आता स्टे आहे. आमदारकी राहू शकणार नाही त्यांचे आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिला. आपका नाम बता दीजिए. ऍडव्होकेट श्रद्धा दुबे पाटण बत्तीच्या. मॅडम पण आमदारकीच्या संदर्भात काय माणिकराव कोकाटे श्रद्धा दुबे पाटील.